तालुक्याचे लोकप्रिय आमदार विधिमंडळातील माझे सहकारी नितीन पवार, दुसरे आमचे उपपक्षाचे आमदार हिरामणजी खोचकर, आपल्या भागाचे खासदार भास्करराव बगरे, माजी खासदार देविदाजी पिंगळे, रवींद्र पगार, रंजन ठाकरे, आपल्या कळवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब शिंदे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्रीताई पवार, कळवणचे नगराध्यक्ष कौतुकजी पगार, कळवणचे सभापती धनंजय पवार, त्याचबरोबर प्रेरणाताई बलकवडे, अर्जुनराव टिळे, कृष्णपंतजी मैसदुने, निवृत्ती अरंगळे, माझ्या कळवण एज्युकेशन सोसायटीचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय सहकारी राजेंद्र भामरे, भूषण पगार, त्याचबरोबर उपस्थित असणारे ते सर्व त्यांचे बोर्डातले सहकारी, तसंच भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, इतर राजकीय पक्ष जे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असणारे सर्व मान्यवर, तसंच आमचे सुधाकरजी पगार, नंदकुमारजी सरनार, जितेंद्रजी वाघ, राजू पवार, गोपाळराव जोगू, जमलेल्या पत्रकार मित्र, शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग आणि माझ्या तरुण मित्रांनो, बरेच दिवस नितीन पवारांनी मला सांगितलेलं होतं की अजित पवार, आपण माझ्या कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघामध्ये काही भूमिपूजनाच्या निमित्तानं काही विकास कामाचा शुभारंभ करण्याच्या करता आलं पाहिजे. आणि खूप आधी त्यांनी मला तारीख घेतलेली होती. सध्या एक गोष्ट खरी आहे, राज्यामध्ये अचानक मान्सून तर 7 जूनला येणार आहे, परंतु त्याच्या आधीच काही ठिकाणी पाऊस पडतोय. अजूनही बऱ्याच जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट सांगितलेला आहे आणि त्याच्यातून माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये देखील अनेकदा 4च्या पुढं विजांच्या कडकडासह ढगांच्या सगळ्या एकंदरीत इथं काळोख पसरला आणि पाऊस पडला. काही पिकांना तो नुकसान करतोय, काही पिकांना तो मदत करतोय. वादळी पाऊस असल्यामुळं, वादळी असल्यामुळं कुठं झाडांचंही नुकसान होत आहे, लाईटचे खांब पडतायत, कुठं पत्रा उडून जातोय. आणि त्याचा उल्लेख सुरुवातीलाच नितीन पवारांनी केला की अजित पवार, याच्याबद्दल शासनाकडनं काही मदत झाली पाहिजे. अशा प्रकारची नैसर्गिक संकट येतात त्यावेळेस केंद्र सरकार, राज्य सरकार, SDRF, NDRF याच्या माध्यमातून आपण मदत करत असतो. तशा प्रकारच्या सूचना मी कालच पुणे विभागाला, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर त्या बाबतीमध्ये दिलेल्या आहे. कोल्हापूर, आज आता मी नाशिक विभागामध्ये आहे. आयुक्त सकाळी त्यांचं काहीतरी दुसऱ्या कामामुळे मला भेटू शकले नाही. कलेक्टर रजेवर आहेत, ते मला वाटतं सोमवारी रुजू होणार आहे. पण मी उद्याच यांना ज्या काही सूचना द्यायच्या त्या देतो. कॅबिनेटमध्ये आम्ही आढावा घेत असतो की पाण्याची परिस्थिती कशी आहे, टँकर किती कुठं चालू आहे, कुठं काय माझ्या तिथल्या बांधवांची मागणी आहे. आणि त्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली एकनाथराव शिंदे आणि आम्ही सगळेजण तिथं निर्णय घेत असतो, काम करत असतो. कारण मी मगाशीच उल्लेख केला, मी तुमच्याकडे यायच्या आधी तिकडं ओतूरला एक आपला प्रकल्प आहे कळवण तालुक्यामध्येच, त्याचा कामाच्या करता 45 कोटी रुपयाचा टेंडर काढलेला आहे. खूप त्याचा पाठपुरावा आमच्या नितीन पवारांनी केला आणि त्याला आम्हाला यश आलं. काम पण सुरू झालेलं. आमच्या तिथल्या बांधवांनी बघितलं. जवळपास 1100 एकर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचं काम आम्ही तुमच्या आमदारांच्या मदतीनं जलसंपदा विभागाकडून करतोय. त्याचं आम्ही पहिलं भूमिपूजन केलं. त्याच्यानंतर हे जे काही अवकाळी पाऊस सांगितलं, कांद्याचं नुकसान सांगितलं, त्याच्याबद्दल मी सांगतोय की आम्ही त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे.
पंचनामे करून जिथं नुकसान जास्त झालेलं असेल तिथं मदत करण्याच्या करताची भूमिका हे महायुतीचं सरकार घेईल. त्याच्यानंतर छत्रपती युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप चांगला अश्वारूढ पुतळा आपले नगराध्यक्ष कौतुकजी पगार असतील किंवा त्यांची सगळी टीम असेल यांनी उभा केलेला आहे. ते आपलं दैवत आहे. 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करत रयतेचं राज्य कसं करायचं असतं, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन भेदभाव न करता सगळ्यांना त्याच्यामध्ये सहभागी कसं करून घ्यायचं असतं, हा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि म्हणूनच आम्ही काम करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं पुढे चाललेलं आहे. ती विचारधारा सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करते. समाजातल्या प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करते आणि त्याच पद्धतीनं आमची पण वाटचाल चाललेली आहे. हे सगळं करत असताना केंद्रात नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे. अमित शाह साहेब असतील, राजनाथ सिंग साहेब असतील, नितीन गडकरीजी असतील, अनेक मान्यवर तिथं आहेत. मधल्या काळामध्ये आपल्या पर्यटकांच्यावर निष्पाप लोकांच्यावर जो जम्मू काश्मीर हल्ला झाला त्यामुळं सगळा भारत देश त्या बाबतीमध्ये विचार करायला लागला आणि ज्या अतिरेक्यांनी मास्टर माइंड ज्यांनी कुणी हे सगळं कृत्य केलेलं होतं त्यांना धडा शिकवला पाहिजे. जे राष्ट्र अशांना संरक्षण देण्याचं काम करत आहे त्या पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. आणि त्याच्यामुळं मधल्या काळामध्ये काही निर्णय देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेले आपण पाहिले आणि तुमच्या माझ्या भारताच्या सैन्य दलांनी त्यांनी टाकलेल्या विश्वासाला अतिशय उत्तम पद्धतीचा प्रतिसाद देऊन पाकिस्तानला आणि ते अतिरेकी तिथले अड्डे असणारे तिथं मिसाईलचा वापर करून आपण तिथले हे मिसाईलच्या निमित्तानं अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. यामध्ये आपला एकच संदेश आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये अतिरेकी कारवाया खपवून घेणार नाही. आणि जर आमच्या देशामध्ये कुणी वाकड्या नजरेने बघितलं आणि इथं वेगळ्या पद्धतीनं निष्पाप लोकांना अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, त्यांना जीव गमावण्याचा वेळ जर आणली तर त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल. हे जगाला आपण सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्याबद्दल मी आपल्या सगळ्या सैन्य दलाला सॅल्यूट करतो. त्यांच्या पाठीशी उभा भारत देश उभा आहे. सगळे जनता भारताची 140 कोटी जनता उभी आहे हे पण आपण वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे. मित्रांनो, आज हा सगळा कार्यक्रम घेत असताना आपला एका इमारतीचं पंचायत समितीच्या कळवणच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन केलं. साधारण 6 कोटी रुपयाची इमारत. जिल्हा परिषद तालुका पंचायत गेल्या 3 वर्ष झाली नगरपालिका होत नाही. आम्ही उपमुख्यमंत्री झालो, नरहरी माणिकराव दादाजी भुसे मंत्री झाले, हिरामण, नितीन, सरोज, उज्ज्वल साहेब, बाकीचे सगळे हे आमचे आमदार, दिलीप बनकर आमदार झाले. पण कार्यकर्त्यांना काय, शेवटी कार्यकर्ता ह्याच्यातच तयार होतो. 1 मे ला तुमच्या माझ्या राज्याला 65 वर्ष संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणून झाली आणि त्यामध्ये आम्ही विविध कार्यक्रम घेतलेले आपण पाहिले. त्याच्यामध्ये आपल्याला यशवंतराव चव्हाण साहेबांनी जशा पद्धतीनं मंगल कलश आणून आपल्या राज्याला पुढे नेण्याचं काम केलं त्याच तर्फेनी आम्ही महायुती सरकारच्या निमित्तानं ते काम पुढे नेण्याचं करतोय. आणि अशा वेळेस आपण सगळ्यांनी मजबूतीनं राज्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याकरता चव्हाण साहेबांनी ज्या पंचायत समिती, जिल्हा परिषद आणल्या, नगरपालिका पहिल्याच होत्या, महानगरपालिका नंतर झाल्या,
पण तिथं कार्यकर्त्याला संधी मिळाली तर अनेक माझ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेतनं राज्याच्या नेतृत्वापर्यंत किंवा देशामध्ये कॅबिनेट मंत्री पदापर्यंत पोहोचलेली उदाहरणं आपल्या सगळ्यांच्या समोर एक सुप्रीम कोर्टात मॅटर होती. परंतु आता त्याचा निकाल लागला. आम्ही उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना कोर्टात गेलेलो होतो. 2017 नंतर 22ला निवडणुका फेब्रुवारीमध्ये व्हायला पाहिजे होत्या, परंतु आता 25 उजाडलं. आता साधारण सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत निवडणुका घ्यायच्या सूचना आहेत आणि त्यामुळं निश्चितपणे विविध राजकीय पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करायचंय त्याला संधी मिळणार आहे. मागे जी संधी मिळाली होती त्याच्यात ओबीसींना महिलांचं आरक्षण नव्हतं, पुरुषांचं आरक्षण नव्हतं. तो ओबीसींच्यावर अन्याय होता आणि त्यामुळे कोर्टामध्ये प्रकरण गेलेलं होतं. आता पूर्वीसारखंच 27% जागा माझ्या ओबीसींना, महिला आणि पुरुषांना मिळणार आहेत, आदिवासींना मिळणार आहेत, माझ्या मागासवर्गीय समाजाला मिळणार आहेत आणि बहुजन समाजाला देखील, सर्वसाधारण समाजामध्ये जे मोडतात त्यांनाही मिळणार आहे. त्याच्यामुळं आता कार्यकर्त्याला पुन्हा एकदा या निवडणुकांच्या निमित्तानं उभारी येणार आहे. ज्यांनी त्यांनी आपापल्या परीनं जनतेचा विश्वास संपादन करण्याचं काम करावं आणि त्याच्यातून उद्याच्याला त्या भागामध्ये त्यांना जिथं संधी मिळेल तिथं काम करून दाखवावं, अशा पद्धतीची विनंती पण मी सर्वच कार्यकर्त्यांना या निमित्तानं करतो. जसं आम्ही जवळपास 6 कोटी रुपयाची माझ्या कळवणच्या शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी उत्तम अशी देखणी वास्तू उभी करण्याच्या करता आमच्या नितीन पवारांनी पुढाकार घेतला आणि ते काम आम्ही आता सुरू करतोय. तसंच आपले रावसाहेब शिंदे कळवण एज्युकेशन सोसायटी, खरं तर इतर जी काही नवी राहणारी इमारत आहे नियोजित ती वेळेत पूर्ण व्हावी. आता बोलत असताना आमच्या डॉक्टर रावसाहेब शिंदेंनी आणि राजेंद्र भांबरेंनी आणि नितीन पवारांनी प्रत्येकाने आपापल्या परीनं भूमिका तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवलेली आहे. एकंदरीतच हे जे काही काम आहे मी नेहमी सगळ्या कामाचं समर्थन करणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही जर माझ्या अधिपत्याखाली, नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली जी जी कामं झाली, मगाशी डॉक्टर रावसाहेब शिंदेंनी त्याचा उल्लेख केला, पुणे जिल्हा शिक्षण संस्था किंवा इतर संस्थांचा विद्याप्रतिष्ठान, काम करायचं तर काम आपल्यालाही आवडेल, आपल्यालाही समाधान वाटेल की आपल्याला संधी मिळाली, त्या संधीचं आपण काहीतरी गोरगरीब समाजातल्या मुला मुलींच्या करता चांगलं काम केलं. तसं ही वास्तू झाली पाहिजे. यामध्ये नवीन इमारत संस्थेची नवी ओळख बनेल. इमारतीत इथं नवीन आल्यानंतर माझ्या विद्यार्थिनींना, शिक्षकांना, पालकांना, माझ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सर्वांना एक समाधान वाटेल, प्रसन्न वाटलं पाहिजे. मुलांना जास्तीत जास्त ज्ञान घेण्याचे एक ईर्ष्या त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. एक वेगळ्या प्रकारचं समाधान त्याच्यातून त्यांच्या पालकांना मिळालं पाहिजे असा विश्वास देखील मी व्यक्त करतो. अशा पद्धतीच्या बांधकामाला मी मनापासून शुभेच्छा देतो. कळवण सारखा तर हा डोंगरी भाग आहे. कळवण काय, माझा सुरगणा काय, असा अनेक, माझा पेठ काय, हा अनेक तालुके माझ्या ह्या भागातले आदिवासी तालुक्यामध्ये मोडतात. सामान्य कुटुंबातल्या मुलींना शिक्षणाच्या करता गेली 4 दशकं ही कळवण एज्युकेशन सोसायटी अतिशय उत्तम पद्धतीचं काम करते. इथली मुलं ज्या पद्धतीनं तळमळीनं तुम्ही काम करता, संस्था चालक, शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ, ते बघितल्यानंतर संस्थेचे अनेक विद्यार्थिनी देश विदेशामध्ये समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये अतिशय उच्च पदावर काम करताना दिसतात, महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना दिसतात. हे संस्थेचं सगळ्यात मोठं यश आहे. हे संचित आहे, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. आणि त्याच्यामुळे डॉक्टर रावसाहेब शिंदे, तुमचं आणि तुमच्या सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. जे आज आपल्यात हयात नाहीये
ज्यांनी संस्थेच्या सुरुवातीपासून त्याला हातभार लावला त्या सर्वांचं मी स्मरण करतो, त्यांनाही मी अभिवादन करतो आणि आपल्यालाही पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो. एक उदाहरण माझ्याच ऑफिसचं सांगतो. मी 35 वर्ष झाली 1991 पासून मी या राज्यामध्ये खासदार, आमदार, राज्यमंत्री, विरोधी पक्षनेता, मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आलेलो आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या संस्थेमध्ये 1985 ते 91 अशी 6 वर्ष 5वी ते 10वी पर्यंत शिकणारा एक विद्यार्थी, त्याचं नाव उदय कोठवदे, हा मंत्रालयात अधिकारी आहे आणि माझा प्रायव्हेट सेक्रेटरी, ज्याला आपण PS म्हणतो, ते काम तो बघतो. त्याचे वडील देखील आपल्या संस्थेमध्ये शिक्षक होते. जुन्या लोकांना आठवत असेल, कळवण संस्थेशी जोडले गेलेले अनेक जण राज्याच्या, देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये काम करतायत. तिथं असून संस्थेचं नाव उज्ज्वल करण्याचं काम करतायत. उदय, आता तू पण कार्यक्रमाला आहेस आणि त्याच्यामुळं आता जे काही रावसाहेब शिंदेंनी, नितीन पवारांनी, आमच्या राजेंद्र भामरेंनी इथं काही गोष्टी या बोलून दाखवल्या. कारण आज एवढं 20-1 कोटी रुपयाचं काम करायचं मी वास्तू बघितली, जो प्लॅन आहे तो बघितला. वास्तू म्हणजे त्याचं इलेव्हेशन, त्याचं फ्रंट इलेव्हेशन कसं, साईड इलेव्हेशन कसं, त्याच्यात काही किरकोळ पोलची हाईट उचला, इतर काही गोष्टी करा. कारण माझ्या एवढ्या इमारती फार कमी महाराष्ट्रामध्ये राजकीय लोक असतील की त्यांनी एवढ्या इमारती उभ्या केलेल्या असतील. त्याच्यामध्ये मला ती संधी मिळाली, तुमच्या सगळ्यांच्यामुळे मिळाली. आणि त्याकरता मला जिथं काही बारकावे वाटतात त्या सूचना मी करत असतो, त्या संस्थेच्या फायद्याकरता करत असतो. वैयक्तिक माझा त्याच्यामध्ये काही स्वार्थ नसतो. ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यावी. आणि आज तुम्ही आदिवासी भागात काम करता, दुर्गम भागात काम करता, प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करता आणि त्याच्यामुळं निधी आज 20 कोटी रुपये उभं करणं काही साधी गोष्ट नाहीये. तुमची काही कल्पना आहे, तुमची जी जुनी शाळा आहे ती तसं बघितलं तर स्ट्रक्चरल ऑडिटरनी यामध्ये तुम्ही लवकर नवीन बांधा आणि ही आता पुढं टिकण्याच्या अवस्थेमध्ये राहिलेली नाही. त्यामुळेच आज आपण हा भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतलाय. मला आनंद आहे, समाधान आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये तळमळीनं शिक्षण प्रसाराचं काम करणाऱ्या चांगल्या शिक्षण संस्थांची, ध्येयनिष्ठ शिक्षकांची एक गौरवशाली परंपरा. यामध्ये सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ह्या सगळ्या महामानवांनी शिक्षणाचं महत्व, इव्हन डॉक्टर पंजाबराव देशमुख, त्याच्यामध्ये हिरे परिवार, त्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील, मी त्या संस्थेमध्ये आहे. 4.5 लाख विद्यार्थिनी त्या संस्थेमध्ये शिक्षण घेतात. एवढी मोठी शिक्षण संस्था. आज पतंगराव कदम हयात नाहीये, पण त्यांचं भारतीय विद्यापीठ मोठी संस्था आहे. सिम्बॉयसिस म्हणून आमच्या मुजमदारांची मोठी शिक्षण संस्था आहे. DY पाटलांची मोठी शिक्षण संस्था आहे. PD पाटलांची मोठी शिक्षण संस्था आहे. कमल किशोर कदमांची, तुमच्या इथं काय ती मराठा विद्या प्रसारक मंडळ, ती मोठी संस्था आहे. त्याच्यातनं हजारो विद्यार्थिनी स्वतःचा पुढचं भवितव्य उज्ज्वल करण्याच्या करता येत असतात, उत्तम नागरिक बनण्याच्या करता येत असतात. आणि त्याच्यामुळं हा एक चांगला वारसा आहे. त्याच्यातून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करत असतो. त्याच्यात काही प्रश्न आहेत संस्था चालकांचे, शिक्षक वर्गाचे, नॉन टीचिंग स्टाफचे, त्या संदर्भामध्ये आमच्या शिक्षण विभागाचे पण. आज करोडो रुपयाचा पैसा, आज सगळ्यात जास्त निधी मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना कुठं त्या ठिकाणी देत असतो तर तो शिक्षण विभागाला देत असतो. ते दिलं पाहिजे, ती गुंतवणूक आहे. मुलं मुली शिकली पाहिजे, सवरली पाहिजे. त्याच्यामुळं हे आपलं कर्तव्य आहे. शिक्षणाचं महत्व बहुजनांच्या मुलामुलींना पटवून देण्याचं काम हे आपल्या बापदादांनी या सगळ्या शिक्षण संस्था काढणाऱ्या महत्वाच्या मान्यवरांनी केलं. त्यांच्यासाठी कमवा आणि शिकासारखी योजना ही काही भागामध्ये राबवण्याचं काम झालं. वसतिगृह सुरू केली, शिष्यवृत्ती दिली.
पण मुलांचं मुलींचं शिक्षण बंद पडणार नाही अशा प्रकारची काळजी गेले अनेक वर्ष ह्या महाराष्ट्रामध्ये घेतली जाते आणि ह्या महामानवांचा शैक्षणिक कार्याचा वारसा आज काही प्रमाणामध्ये माझी कळवण एज्युकेशन संस्था अतिशय यशस्वीपणे पुढे नेत आहे. आज या संस्थेच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन होत आहे. हे अनुभवताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये देखील एक आनंद अभिमानाची भावना ही निर्माण झालेली आहे. या निमित्तानं मी संस्थेचे आजी माजी अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ, विद्यार्थी, पालक, हितचिंतक, या रावसाहेब शिंदे आणि त्यांची सगळी टीम यांना देखील तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो. माझी दुसरी एक विनंती आहे की जे चांगल्या पदावर आज इथले आमचे विद्यार्थी गेलेले त्यांना पण डॉक्टर रावसाहेब शिंदे तुम्ही आव्हान करा. उदय, तू पण आव्हान कर. माझ्याकडे अनेक उद्योगपती येतात, त्यामध्ये मला आठवण केली तर मी काही उद्योगपतींना इथं CSRचा फंड देण्याच्या करता सांगितलं. मी पण त्याच्यामध्ये मी ज्यावेळेस दुसऱ्याला सल्ला देत असतो त्यावेळेस मी माझी पण जबाबदारी पार पाडत असतो. त्याच्यामुळं मी नुसताच फुकटचा सल्ला देण्याचं काम महाराष्ट्रात कधी करत नाही. त्याकरता तुम्हाला कळेल इमारत पूर्ण होत असताना की अजित पवार बोलल्यासारखा वागला का, कारण मी शब्दाचा पक्का आहे. मी शब्द कधी बदलत नाही. ही महाराष्ट्राला माझी ओळख आहे. त्याच्यामुळं माझ्या परीनं मी निश्चितपणे ते काम करून दाखवीन याबद्दलचा पण विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो. तसं बघितलं तर कळवण तालुका हा माझ्या गुजरातच्या सीमेला जोडलेला डोंगरी 100% आदिवासी तालुका. इथला माणूस तसा कष्टाळू आहे, इथला माणूस प्रामाणिक आहे, श्रद्धाळू आहे. त्यांचं पारंपरिक शेतीचं ज्ञान हे अक्षरशः मी मंडळांना थक्क करण्यासारखं आहे. इथली अहिराणी भाषा, कोकणी भाषा, बिलाऊ भाषा, ह्या बोलींची भाषांची समृद्धी हा माझ्या कळवण आणि इथल्या परिसरातला मोठा सांस्कृतिक ठेवा आहे. दिवाळी असेल, होळी असेल, पोळा असेल, माझा डोंगरी देवासारखा सणाचा सांस्कृतिक वैभव लाभलेला या भूमीवर आई सप्तशृंगी देवीची कृपा आहे. आणि अशा भूमीतल्या मुलामुलींच्या शैक्षणिक विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी ही आपली कळवण एज्युकेशन सोसायटी संस्था काम करते. हे पुण्याचं आणि राष्ट्र निर्माणाचं काम आहे असं आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. हे पण मला आवर्जून सांगायचं आहे. परंतु मित्रांनो, आता काळानुरूप आपल्याला पण त्या बाबतीमध्ये बदललं पाहिजे. राज्य सरकारने कालच मी पुण्यामध्ये 280 कोटी रुपयाचं एक काम टाटा टेक्नॉलॉजी बरोबर पुणे महानगरपालिका, राज्य सरकार 50 कोटी आणि टाटा टेक्नॉलॉजी यांनी ट्रस्टने आम्हाला 230 कोटी द्यायचं कबूल केले. 280 कोटी रुपयाचा CIIT इनोव्हेशन सेंटर हे आम्ही तिथं उभं करतोय. हे कशा करता करतोय? जगातील आता सर्वाधिक नोकऱ्या उपलब्ध असलेली पहिली 10 क्षेत्र जर आपण पाहिली जगातली तर तुमच्या लक्षात येईल AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स सारखी क्षेत्र मागच्या 10 वर्षात ती अस्तित्वात नव्हती. ती आता महत्वाची ठरलेली आहे. त्यामुळं भविष्यात वेध घेऊन करिअरची निवड करण्याची गरज ही आपल्या नवीन मुला मुलींना आपण सांगितलं पाहिजे. त्याच्यामध्ये पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. आता नुसतं आर्ट सायन्स कॉमर्स होऊन उपयोग नाही. आता हे AIचं ज्ञान घेऊन डॉक्टर, इंजिनियर, IT क्षेत्राला आज वलय, मी नाही म्हणत नाही, परंतु आता त्याच्या पलीकडे जाऊन अनेक क्षेत्र आहेत जिथं तुम्ही उत्तम करिअर करू शकता. UPSC, MPSC परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत येण्याबाबत कलेक्टर असतील, डेप्युटी कलेक्टर, पोलीस, इन्कम टॅक्स ऑफिसर, सेल टॅक्स ऑफिसर हे अधिकारी होण्याबाबत देखील आपण विद्यार्थिनींनी विशेषतः जरूर विचार करावा. समाजाच्या, राष्ट्राच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावण्यासाठी आणि तुमचं करिअर घडवण्यासाठी साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, कला, लोककला, पत्रकारिता अशी अनेक प्रकारची क्षेत्र आहेत जिथं तुम्हाला पैसे मिळवण्याबरोबरच
एक जीवनाचा आनंद देखील मिळू शकतो. आणि म्हणून काहींच्यामध्ये खेळाच्या संदर्भातली त्या ठिकाणी निश्चितपणे कला असू शकते, प्रावीण्य असू शकतं. आज अनेकांना आम्ही अर्जुन पुरस्कार देतो, शिवछत्रपती पुरस्कार देतो, त्याच्यामध्ये आम्ही भरीव अशा प्रकारची बक्षिसं केलेली आहे. क्रीडांगणाला आम्ही निधी देतो, त्याकरता आम्ही प्रोत्साहन देतोय. हे सगळं हे महायुतीचं सरकार, देवेंद्रजी, एकनाथराव, मी, आम्ही सगळेजण करतोय. माझं म्हणणं आहे की ज्यांना आवड असेल आणि पैशाच्या दृष्टीने शक्य असेल त्यांनी जरूर स्वतःचा उद्योग व्यापार सुरू करावा. त्यासाठी शिक्षकांचं आणि आपल्या शिक्षण मंडळाच्या पदाधिकारी अधिकारी यांचं मार्गदर्शन घ्यावं. ते जरूर मार्गदर्शन करतील याबद्दल पण मला खात्री आहे. आपल्यापैकी काहींनी जाणीवपूर्वक शेती सुद्धा करावी. आता मी येताना टोमॅटोची शेती, द्राक्षाची शेती, वेगवेगळ्या प्रकारची, काही ठिकाणी ऊसाची शेती, अशा प्रकारची शेती बघत येत होतो. कांद्याचं नुकसान झालेलं आहे, मला रवींद्र पगार आणि इतरांनी पण सांगितलेलं आहे. त्या संदर्भामध्ये काय मार्ग काढायचं ते आम्ही ठरवू. पण आता एआयचा वापर हा कृषी क्षेत्रामध्ये देखील करता येतो आणि ते सिद्ध झालेलं आहे. म्हणून यंदा अर्थसंकल्पामध्ये मी 500 कोटी रुपये एआय करता तरतूद केलेली आहे. कृषी खातं मी माणिकराव कोकाट यांच्याकडे दिलेलं आहे, तुमच्याच नाशिक जिल्ह्यामध्ये दिलेलं आहे. तुमची नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, त्याच्यामध्ये मी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी लक्ष घातलंय. तिथं पण ऊर्जितावस्था आणण्याच्या करता जसं आम्ही बुलढाणा आणि इतर बँकांना मदत केली तशी मदत करतोय. परंतु त्याच्यात तुम्ही नाशिककरांनी पण प्रतिसाद दिला पाहिजे. इथले काही अधिकारी पण अलीकडे आम्ही बदललेले आहेत आणि काही जबाबदाऱ्या त्या ठिकाणी इतरांच्यावर पण टाकलेल्या आहेत आणि त्यांना त्याच्यामध्ये लक्ष द्यायला सांगितलेलं आहे. त्यामुळं माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की यंदा आम्ही एआयचा वापर ऊस, कापूस, सोयाबीन, फळबागा, कांदा अशा वेगवेगळ्या पिकाच्या करता करतोय. माझ्या भागामध्ये जो शेतकरी 60 टन ऊस काढत होता त्याने एआयचा वापर करून तो 100 टनावर पोहोचलेला आहे. सुरू ऊस घेताना कुठली व्हरायटी वापरली पाहिजे, 86-032 वापरली पाहिजे, 72-19 वापरली पाहिजे, 265 वापरली पाहिजे, 10,001 वापरली पाहिजे, 12,12,1 वापरली पाहिजे, 8,005 वापरली पाहिजे. अशा अनेक व्हरायट्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने डेव्हलप केल्या, पाडेगावनी डेव्हलप केल्या, कोईलतूरनी डेव्हलप केल्या. त्यामध्ये आम्ही आमच्या सगळ्या 4 कृषी विद्यापीठांना कामाला लावलेलं आहे. हे पण आपण लक्षामध्ये घ्यावं. आणि आम्ही जिथं शेतकऱ्यांच्या शेतात प्रात्यक्षिक केली तिथं पाण्याची बचत झाली, तिथं 50%, खताची बचत 50% झाली, उत्पादन जवळपास दुपटीने वाढलं. म्हणजे तुमचा त्याच्यामध्ये फायदा होतो. नवीन तंत्रज्ञान आम्ही कृषी विभागाच्या मार्फत तुमच्या बांधावर, तुमच्या शेतावर पोहोचवण्याचं काम हे करतोय. त्याचा फायदा माझ्या नाशिकचा शेतकरी, फार बहादर शेतकरी, कष्टाळू शेतकरी, ज्याच्यात लक्ष घालतो, त्याच्यामध्ये जीव ओतून काम करतो. सह्याद्री फार्म हे मूर्तिमंत उदाहरण माझ्या नाशिक जिल्ह्यातलं आहे. त्यामुळे कितीतरी शेतकऱ्यांना कशा प्रकारची मदत ही विलासरावांच्याकडनं झाली हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि देशाने पण पाहिलेलं आहे. म्हणून जे जे चांगलं काम करतायत ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. सगळंच काही राजकारणाने सिद्ध होत नाही. राजकारण 80% समाजकारण करावं, 20%च राजकारण करावं, ही माझी भूमिका आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही बघा, मी आता 6व्यांदा उपमुख्यमंत्री झालोय. महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मी उद्योगच विरोधकांच्यावर टीका टिप्पणी करण्यात वेळ वाया घालवत नाही. काहीतरी नको त्या गोष्टी सांगून लोकांचं लक्ष दुसरीकडं डायव्हर्ट करायला मला आवडत नाही. आपण नीटपणे निर्व्यसनी राहून समाजाला साधू संतांनी जो विचार सांगितलेला आहे
त्याच्यामध्ये आपल्या महापुरुषांनी जो विचार सांगितलेला आहे, राजमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्याच्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, या सगळ्या माझ्या रमाई माता यांनी जो विचार मांडलेला आहे त्या विचारानेच आपल्याला पुढे जायचं आहे आणि महिलांना देखील पुरुषांच्या बरोबरीनं संधी देण्याचं काम करायचं आहे. तर आपण खऱ्या अर्थाने जगामध्ये एक उद्याच्या काळामध्ये महासत्ता बनू शकतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे की आपण आता देशात अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगात 5व्या क्रमांकावर आहे, ते 3ऱ्या क्रमांकावर आपल्याला यायचं आहे. आपल्यामध्ये आपल्याला आपला इथं पर कॅपिटा उत्पन्न आपल्याला वाढवायचं आहे. या सगळ्यामध्ये आम्ही केंद्राची मदत घेतोय, राज्य म्हणून आम्ही लक्ष घालतोय. आम्ही वेगवेगळ्या वित्तीय संस्था, वर्ल्ड बँक असे, जायका असे, अशांची पण त्या ठिकाणी मदत घेतोय. आज केंद्राने 1.25 लाख कोटी रुपये बिनव्याजी 50 वर्षाच्या परतफेडीवर देण्याचं ठरवलेलं आहे. तो जास्तीचा निधी आपल्या महाराष्ट्राला चांद्यापासून बांध्यापर्यंत कसा आणता येईल हा प्रयत्न मी करतोय. आणि त्याच्यामध्ये नितीन पवार असतील, हिरामण खोसकर असतील, बाकीचे सगळे आमचे महायुतीचे घटक पक्षाचे आमदार असतील, यांची सगळ्यांची साथ आहे. मतदारांनी मागच्या विधानसभेत साथ दिलेली आहे, त्याबद्दल तुम्ही तुमचं काम केलंय. तुम्हाला मनापासून धन्यवाद, तुमचे मनापासून आभार. आमच्या भावकीला इथं निवडून दिल्याबद्दल देखील तुमचे आभार. आता भावकीकडनं माझ्याकडनं आम्ही दिलेले शब्द त्याची पूर्तता करण्याच्या करता मी कळवण, सुरगणा आणि ज्या ज्या भागामध्ये आम्हाला उत्तम पद्धतीचं काम करता येईल महाराष्ट्रात, ते काम करण्याचं काम आम्ही करू. 100% आदिवासी मतदारसंघात कळवण जिल्हा नाशिक येथे नाशिक महसूल विभागांतर्गत नवीन शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्यास मंजुरीसह निधीसह तरतूद होण्याबाबत अशी मागणी केली. त्यामध्ये मी जी काही आता प्रत्येक भागामध्ये जिल्ह्यामध्ये CIIIT सारखं इनोव्हेशन सेंटर, इन्क्युबेशन सेंटर उभं करतोय. साधारण 9-10 आम्ही करतोय. पहिल्या टप्प्यात माझ्या नाशिकला पण आपण करतोय. नाशिकला पण जागेच्या बद्दल आमचा प्रयत्न आहे. साधारण एकेका संस्थेत वर्षभरात 7,000 विद्यार्थी बाहेर पडतील आणि त्यांना असं शिक्षण देणार आहे की ते बाहेर पडल्यानंतर त्या स्वतःच्या पायावर तरी उभे राहतील, म्हणजे व्यवसाय करतील किंवा त्यांना तिथल्या जवळच्या कारखान्यात नोकरी, जे कुशल कामगार लागतात त्या पद्धतीचं शिक्षण आम्ही टाटा टेक्नॉलॉजीशी करार करून आपल्या महाराष्ट्रामध्ये ते करतोय. त्याच्यातून रोजगार माझ्या मुलांना मुलींना निर्माण व्हावा हीच भावना आमच्या सारख्यांची आहे. मी अधिक जास्त बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेत नाही. शेवटी आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान महान क्रांतिकारक जननायक वीर बिरसा मुंडा यांच्या कार्याचं देखील मी स्मरण करतो. त्यांनाही मी विनम्र प्रकारे अभिवादन करतो. त्याचबरोबर तुमचे आमदार आणि इतर कार्यकर्ते जे जे काही तुमचे विकासाचे प्रश्न मांडतील, माझी अट एक आहे, मी हे सगळं करत असताना या कामाचा दर्जा हा मात्र उत्तम असला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठंही चुकीचं काम होता कामा नये अशा प्रकारची काळजी ही आपण सर्वांनी घ्यावी. आणि इथं जे काही आमच्या कळवण एज्युकेशन सोसायटी, आमच्या पंचायत समिती कळवण, त्याचबरोबर आमच्या ओतूरचा जो तलाव आहे त्याच्या संदर्भातली कामं ही ज्याची भूमिपूजन झाली ती कामं मर्यादित काळामध्ये पूर्ण होण्याच्या करता मी माझ्या परीनं पूर्णपणे तुम्हाला सहकार्य करीन हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. म्हणूनच तर शब्दाला पक्के असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादांचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. दादा, या ठिकाणी आमचाही एक अभिमानाचा क्षण आहे. या पूर्ण कळवण तालुक्यात एक पहिली आलेली मुलगी अंकिता भगवान लोखंडे, इयत्ता 10वी मध्ये पहिले आलेल्या मुलीचा आपल्या हातून सत्कार व्हावा ही या ठिकाणी कळवण एज्युकेशनच्या दृष्टीने अभिमानाचा क्षण आहे.